योजनेचे लाभ देण्यात आले आहे। एक गाव एक वाचनालय अंतर्गत एकूण 72 नवीन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचा लाभ दुर्गम अतिदुर्गम भागातील 8000हून अधिक विद्यार्थी घेत आहे। या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाचे प्रयत्नाने गट्टा गर्देवाडा वांगेतुरी कटेझरी ते गडचिरोली मरकनार ते अहेरी आंबेझरी ते गडचिरोली रस्त्यावर स्वतंत्रतेनंतर पहिल्यांदाच बस सेवा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। गडचिरोली पोलीस दलाने आणि सीआरपीएफ यांनी राबवले प्रभावी माओवाद विरोधी अभियान नागरिक कृती उपक्रम तसेच आत्मसमर्पण योजनेचे प्रभावी अंमलबजावणीमुळे आज रोजी पोलित ब्युरो मेंबर व सेंट्रल कमिटी मेंबर 6 कोटीचे बक्षीस असलेले मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती सह 2 DKSZCM 10 डिव्हिजनल कमिटी मेंबर दर्जाचे वरिष्ठ कॅडरसह 16 PPCM 3 उप कमांडर 6 एरिया कमिटी मेंबर व 23 दलम सदस्य पदावरील एकूण 61 माओवादी हे आत्मसमर्पण करून विकासाचे मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहे। माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्राचे नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहात सामील होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे। सर, आपण गडचिरोली पोलीस दलाचे पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच आज गडचिरोली पोलीस दलाला ही कारवाई यशस्वीपणे पार पाडला आली आहे। तसेच जे काही मोजकेच उरलेले माओवादी आत्मसमर्पणास इच्छुक असतील त्यांना विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोत्तरी मदत करेल। गडचिरोली पोलीस दल जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील यांची मी आपल्याला ग्वाही देतो। या कार्यक्रमास उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सर। आदरणीय सर, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीच्या इतिहासाबद्दल एक चित्रफित तयार करण्यात आलेली आहे। मी कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की कृपया सदर चित्रफितीचे सादरीकरण करावे। महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवर दिनांक 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन होऊन स्थापना झाली ती निसर्ग संपन्न गडचिरोली जिल्ह्याची। 76% वनांचं आच्छादन आणि अवघड भूभाग असलेला हा अतिदुर्गम प्रदेश जिल्ह्यात माओवाद फोफावण्यास अनुकूल ठरला होता। 1980 साली सिरोंचा तालुक्यातील अंकिसा भागापासून माओवादी चळवळीने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला आणि सुरुवात झाली ती माओवाद विरुद्ध पोलिसांच्या लढाईची। यात पेद्दी शंकर हा ठार झालेला पहिला माओवादी। यानंतर इतर राज्यातील सशस्त्र तुकड्या आणि आदिवासी जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांच्या बळावर माओवादी संघटनेने जिल्ह्यात जोर धरत 1981 साली सिरोंचा दलम, 1982 साली अहेरी दलम, 1985 साली पेरमिली दलम, 1987 साली चामोर्शी व टिपागड दलम अशा विविध सशस्त्र दलमची स्थापना करत जिल्ह्याचा अतिदुर्गम भूभाग आणि दहशतीच्या जोरावर माओवादी चळवळीने गडचिरोली जिल्ह्यात पाय पसरले। सन 2009 ते 2012 दरम्यान गडचिरोलीत माओवादी चळवळ सर्वाधिक जोमावर होती। 2009 मध्ये हिंसक कारवायात सुरक्षा बलांचे 52 जवान शहीद झाले। 2011-12 साली जिल्ह्यात 9 दलम, 4 प्लाटून आणि 2 कंपनीत एकूण 379 सशस्त्र माओवादी सक्रिय होते। माओवादींनी सुरक्षा दलांसोबतच 538 निष्पाप आदिवासींच्या हत्या केल्या आहेत। मात्र माओवाद रोखण्यासाठी आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी नागरी कृती उपक्रम आणि माओवाद विरोधी अभियान राबवले। सन 2018 साली कसनासूर बोरिया चकमकीत 40, 2021 साली मर्दिन टोला चकमकीत सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह 26 आणि 2024 साली वांढोली चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात विशेष अभियान पथकाला यश आले। यानंतर मर्दिन टोला चकमकीत कंपनी क्रमांक 4, कसनासूर बोरिया चकमकीत प्लाटून 7 आणि पेरमिली दलम संपुष्टात आले। वांढोली चकमकीत 4 एरिया कमिटी, कोरची टिपागड दलम व चातगाव कसनसूर दलम संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला। तर ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या
कोपरशी फुलणार चकमकीनंतर अहेरी दलम संपुष्टात आलं. 22 जून 2024 रोजी DKSZ CM गिरधर तुमरेटी व पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले, ज्यामुळे गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता.